नमस्कार. आजच्या या विशेष स्पष्टीकरणात आपण एका अशा कथेचा वेध घेणार आहोत जी मानवी इतिहासात नोंदवलेल्या सर्वोच्च आणि अत्यंत हृदयस्पर्शी बलिदानांपैकी एक मानली जाते. ही कथा आपल्याला एका अशा भावनिक आणि नैतिक प्रवासावर घेऊन जाते जिथे सर्वसाधारण मानवी विचार मागे पडतात. आपण अशा एका राजाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या दातृत्वाने आणि त्यागाच्या संकल्पनेने संपूर्ण जगाला अचंबित करून टाकलं होतं. आता सुरुवात करण्यापूर्वी एक सखोल प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की उदारतेची म्हणजे दान देण्याची अंतिम मर्यादा काय असू शकते? आपण सहसा गरजू लोकांना पैसे, अन्न किंवा कपडे दान करतो, बरोबर? पण जर एखाद्या व्यक्तीला त्याची जगातली सर्वात प्रिय गोष्ट दान करायला सांगितली तर ते शक्य आहे का? आज आपण ज्या टोकाच्या नैतिक संकटाचं विश्लेषण करणार आहोत त्याचा पाया नेमका याच प्रश्नावर उभा आहे. चला तर मग याच्या खोलात जाऊया. सर्वात आधी आपण नक्की कोणत्या साहित्याचा अभ्यास करत आहोत हे थोडक्यात समजून घेऊया. जातक कथांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. हा प्राचीन भारतातील साहित्याचा एक अत्यंत मोठा संग्रह आहे. यात गौतम बुद्धांच्या मागील जन्मांच्या कथा सांगितल्या आहेत. एक बोधिसत्व म्हणजेच बुद्धत्वाच्या मार्गावर असणारा जीव करुणा, उदारता आणि शहाणपणा यांसारखे सद्गुण कसे विकसित करतो हे या कथांमधून शिकायला मिळतं. आणि राजा व्यसंतराची कथा ही या संग्रहातील सर्वात महत्त्वाची आणि शेवटची कथा मानली जाते. तर या कथेचा मुख्य नायक आहे राजा वेस्संतर. हा असा राजकुमार होता ज्याला जन्मापासूनच आपली सर्व संपत्ती दान करण्याची एक भयंकर मोठी आणि नैसर्गिक ओढ होती. तो केवळ दानशूर होता असं नाही, तर दानाची ही भावना त्याच्या अस्तित्वाचाच एक अविभाज्य भाग होती. त्याच्या या दातृत्वाची पातळी समजण्यासाठी हे उदाहरण बघा. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी या बालकाने केलेली ही प्रतिज्ञा आहे. तो म्हणतो की जर कोणी त्याचे हृदय किंवा डोळे जरी मागितले तरी तो ते आनंदाने देईल. मूळ ग्रंथ असं सांगतो की जेव्हा त्याने हा विचार केला तेव्हा त्याच्या या संकल्पाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण पृथ्वी एका वेड्या हत्तीसारखी हादरून गेली होती. यावरून त्याच्या दृढनिश्चयाची तुम्ही कल्पना करू शकता. पण इथूनच गोष्टी एकदम बदलतात. वेस्संतराच्या याच अमर्याद दातृत्वामुळे एक प्रचंड मोठं राष्ट्रीय संकट कसं उभं राहतं ते आता पाहूया. आता हा आकडा बघा, 24 लाख. काय आहे हे? वेस्संतराकडे एक पांढरा हत्ती होता जो राज्यात पाऊस आणि समृद्धी आणण्यासाठी ओळखला जायचा. जेव्हा शेजारच्या राज्यात दुष्काळ पडतो तेव्हा वेस्संतर तो हत्ती त्यांना चक्क दान करून टाकतो. आणि हा आकडा त्या हत्तीच्या अंगावर असलेल्या सोन्या मोत्यांच्या दागिन्यांची आणि आभूषणांची किंमत दर्शवतो. वेस्संतराने एका क्षणाचाही विचार न करता ही अफाट संपत्ती आणि राज्याचा आधार असलेला हत्ती दुसऱ्या राज्याला देऊन टाकला. आता विचार करा, राज्याचा असा अमूल्य हत्ती कुणी दुसऱ्याला दिला तर लोकांची काय अवस्था होईल? शिवी राज्याचे नागरिक अक्षरशः संतापले. त्यांनी थेट राजाकडे म्हणजेच वेस्संतरांच्या वडिलांकडे धाव घेतली. प्रजेचा रोष इतका भयंकर होता की बंड टाळण्यासाठी राजाला स्वतःच्याच मुलाला राज्यातून हद्दपार करण्याचा आणि घनघोर जंगलात वनवासाला पाठवण्याचा अत्यंत कठोर निर्णय घ्यावा लागला. एवढं सगळं झाल्यावर व्यसंतर थांबेल असं तुम्हाला वाटेल, पण नाही. वनवासाची शिक्षा ऐकल्यानंतरही राज्य सोडण्यापूर्वी त्याने 700 गोष्टींचं महान दान आयोजित केलं. त्याने प्रत्येकी 700 हत्ती, घोडे, रथ, गायी आणि दासदासी दान केले. वनवासाला जाण्यापूर्वी आपली उरलीसुरली सर्व संपत्ती त्याने लोकांमध्ये वाटून टाकली. या सगळ्या कठीण प्रसंगात वेस्संतराची पत्नी राजकुमारी मद्दी हिची भूमिका खरंच खूप महत्त्वाची आहे. ती महालात आरामात राहण्यास स्पष्ट नकार देते. पतीशिवाय राजवाड्यात राहण्यापेक्षा जंगलातील मृत्यू तिला अधिक पसंत आहे असं ती ठामपणे सांगते. तिचं हे अपार प्रेम आणि समर्पण या कुटुंबाच्या पुढील प्रवासातील भावनिक संघर्ष आणखी वाढवतं. आता त्यांचा हा वनवासाचा प्रवास सुरू होतो. आणि हा प्रवास काही सोपा नव्हता. या प्रवासातही कोणीतरी येऊन वेस्संतराकडे त्याचे घोडे आणि रथ दान म्हणून मागतं आणि तो तेही देऊन टाकतो. शेवटी अत्यंत कडक उन्हात आणि भयानक जंगलात वेस्संतर आणि मद्दी आपल्या 2 लहान मुलांना स्वतःच्या खांद्यावर उचलून पायी चालत वंक पर्वतापर्यंत पोहोचतात. आता कथेत एंट्री होते ती खलनायकाची. जुजक नावाचा एक म्हातारा आणि अत्यंत लोभी ब्राह्मण. इथे तुम्हाला एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा विरोधाभास दिसेल. एका बाजूला आपले नायक वेस्संतर आणि मद्दी आहेत जे अत्यंत निस्वार्थ, उदात्त आणि सात्विक जीवन जगतायत. आणि दुसऱ्या बाजूला जुजक आहे जो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कुरूप, स्वार्थी आणि क्रूर आहे. त्याच्या तरुण पत्नीने टोमणे मारल्यामुळे तो स्वतःच्या सेवेसाठी दासदासी आणायला जंगलात वेस्संतराच्या आश्रमाकडे येतो.
आणि आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर येतो जो ऐकायला खूप कठीण आणि क्लेशदायक आहे. मद्दी फळे आणि मुळे आणण्यासाठी जंगलात गेली असते. नेमक्या त्याच वेळी जुजक तिथे पोहोचतो आणि वेसंतराकडे त्याची 2 लहान मुलं मागतो. आणि वेसंतर काय करतो? तो अजिबात कचरत नाही. एक पिता म्हणून त्याचं हृदय पिळवटून निघतं, पण बोधिसत्व होण्याच्या मार्गावर आपली अनासक्ती सिद्ध करण्यासाठी तो एका क्षणात आपल्या पोटच्या गोळ्यांना त्या क्रूर माणसाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतो. त्या लहान मुलांची अवस्था ऐकून खरंच अंगावर काटा येतो. भीतीने ती मुलं कमळाच्या तलावात लपून बसतात. लहानगा जाली विनवणी करतो की निदान आई परत येईपर्यंत तरी थांबा, पण जुजक वेलाच्या सहाय्याने त्यांचे हात बांधतो आणि स्वतःच्या डोळ्यासमोर मुलांना मारहाण करत असताना वेसंतर तिथे शांतपणे उभा राहतो. आता तुम्हाला वाटेल की वेसेंतर कसा दगडी हृदयाचा बाप होता, पण तसं नाहीये. हे सगळं करताना त्याच्या मनातही भयंकर खळबळ माजली होती. ग्रंथात स्पष्टपणे नमूद केलं आहे की मुलांना मार खाताना पाहून त्याच्या अश्रूंचा बांध फुटला होता. रागाच्या भरात त्याने त्या ब्राह्मणाला मारण्यासाठी स्वतःच्या शस्त्रावर हातही ठेवला होता, पण त्याने स्वतःला सावरलं. भौतिक माया आणि आसक्ती तोडण्याचा हा आध्यात्मिक मार्ग अत्यंत वेदनादायी होता, पण तो त्याने पूर्ण ताकदीने स्वीकारला. इकडे जंगलात मद्दीला उशीर झालेला असतो. देवांनी वन्य प्राण्यांचे रूप घेऊन तिचा मार्ग अडवलेला असतो, जेणेकरून वेसंतराच्या या दानात तिने व्यत्यय आणू नये. अंधार पडल्यावर जेव्हा ती आश्रमात परतते तेव्हा तिला आपली मुलं दिसत नाहीत. एका आईचा तो आक्रोश खरंच मन हेलावून टाकणारा आहे. रात्रभर ती जंगलात वेड्यासारखी 15 कोस धावत असते. कुटी रिकामी आहे, पक्ष्यांचा चिवचिवाट थांबला आहे. तिला वाटतं की नक्कीच जंगली प्राण्यांनी तिच्या मुलांना मारून खाल्लं आहे. शोकाने विलाप करत ती शेवटी वेसंतराच्या पायाजवळ बेशुद्ध होऊन पडते. जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा वेसंतर तिला सत्य सांगतो. तो तिचं कसं सांत्वन करतो ते ऐका. तो तिला रडण्याऐवजी आनंद साजरा करायला सांगतो. तो म्हणतो की आपण आपल्या सर्वात प्रिय गोष्टीचं दान केलं आहे आणि या महान आध्यात्मिक पुण्यात तिनेही सहभागी व्हावं. मद्दी जी स्वतः एका महान आध्यात्मिक पातळीवर असते, शेवटी हे कठोर सत्य स्वीकारते. आता थोडं मागे वळून विचार करूया. आपण हे स्पष्टीकरण का पाहत आहोत? ही इतकी टोकाची कथा का सांगितली गेली आहे? कारण ती आपल्याला सांसारिक आसक्ती आणि मोहाच्या पलीकडे पाहण्यास भाग पाडते. हे केवळ संपत्ती किंवा मुलं दान करण्याबद्दल नाही, तर माझेपणाच्या भावनेवर मिळवलेला हा अंतिम विजय आहे. स्वतःला पूर्णपणे रिक्त करून विश्वाप्रती पूर्ण करुणा जागृत करण्याची ही अंतिम परीक्षा आहे. आणि याच सखोल विचारासोबत आपण या स्पष्टीकरणाच्या शेवटकडे आलो आहोत. बौद्ध साहित्यातील जातक कथांमधील ही शेवटची कथा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जातक कथा हा प्राचीन भारतातील साहित्याचा एक विशाल संग्रह आहे, ज्यात गौतम बुद्धांच्या मानवी आणि प्राण्यांच्या रूपातील मागील जन्मांचे वर्णन आहे. या नैतिक कथा आहेत ज्यांचा उद्देश बोधिसत्व होण्याच्या मार्गावरील करुणा, उदारता आणि शहाणपण यांसारखे सद्गुण स्पष्ट करणे आहे. कृपया ह्या कथा पुन्हा पुन्हा वाचा, जेणेकरून बुद्धांचा संदेश सर्वांच्या हृदयात पोचेल आणि सर्वत्र प्रेम आणि करुणा पसरेल. याच विचारावर मनन करूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.